नाबाद खेळी केली आणि तुर्तास मी थांबतो. धन्यवाद. ह्या पुढील समालोचन आपण ऐकू. एक सुमधुर वाणी आणि पश्चिम महाराष्ट्राचा आवाज आदरणीय शैलेश जाधव सर. थँक्यू सो मच. आतापर्यंत तुम्ही ज्यांचा आवाज ऐकलात अतिशय सुमधुर आवाज, खऱ्या अर्थाने ज्या आवाजाने तुम्हा आम्हाला प्रेमात टाकलं. राजी कस्तुरे शाहूवाडीचा हक्काचा आवाज मैदानाच्या आतमध्ये आपण ऐकला. आणि आता मात्र नवीन मॅच आपल्याला पाहायला मिळेल, ज्या मॅचकडे नजरा वळवल्या जातील. दोन टीम्स लढत आहेत, ज्या दोन टीम आपल्या समोर लढत आहेत. एका बाजूला टीम आहे कडवी टीम आणि दुसऱ्या बाजूला करुंगळी टीम. या दोन टीम मध्ये होणारे हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये एक आतिषबाजी, 4 षटकांचा सामना रंगण्यासाठी सज्ज झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने चला बॉल द्यायचा आहे. दादा चषकाचा हा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दोन्ही टीम फार सुंदर आहेत. या दोन्ही टीमकडे नजरा वळवल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये आघाडीला येणारे फलंदाज. चला दोन्ही टीम्स 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. 12वा खेळाडू आमच्या दरम्यान पोहोचेल याची नोंद घ्या, दखल घ्या. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. बरोबर 1:58 तुमचा पहिला बॉल हाताळला जाईल याची दखल घ्या. टीम श्री निनाई विठ्ठलाई करुंगळी देऊळवाडी ही टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे. ते मात्र करेल क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये एक हाय व्होल्टेज मुकाबला, काटेकी टक्कर. असं म्हटलं जातं ना की संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानाने, अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, सावित्रीबाई फुले असतील किंवा ज्योतिबा फुले असतील यांच्या कर्तृत्वाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक भव्य दिव्य स्पर्धा, ज्या स्पर्धेचं टायटल आपल्याला पाहायला मिळालंय दादा चषक. दादा चषकातील ही अतिशय महत्वाची मॅच. पहिला बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती वैभव वारंग. वैभव याच्या अगेन्स्ट त्याच्या समवेत पहिलाच बॉल ऑन साइडला, कमालीचा फटका. चेंडू चाललाय सरळ लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. आला ना तो कडक कडकडीत विध्वंसक चौकार. 4 रन्स. पुढचा बॉल स्टाइलिश स्टाईल मध्ये यावेळी उडवलेला फटका. अनदर बिग हिट. इथे मात्र नेहले पे दहला, जशास तसं उत्तर. टिक फॉर टॅक. पहा इथे शफल झाले होते फलंदाज सचिनची मुहूर्तमेढ रवली गेली होती आणि तदनंतर मात्र ती उखळली देखील गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिला ब्रेक थ्रू, पहिला मासा लागलाय गळाला. बिग फिश ऑन द बिग बास्केट. यस, मैदानाच्या आतमध्ये आता मात्र एक नवीन फलंदाज येईल, ज्याचा शरीराचा सडपातळ बांधा. मैदानाच्या आतमध्ये नाव आहे विश्वास साळके. खऱ्या अर्थाने एक भव्य दिव्य मोठं नाव आहे विश्वास साळके. मैदानाच्या आतमध्ये आल्यात. संघासाठी ते खेळतील. या फलंदाजाने मनमोहित करून टाकणारी फलंदाजी अनेक वेळा केली आहे. मात्र वैभव वारंग एक मोठा खेळाडू आहे, त्याला कशा पद्धतीने टॅकल करतील. पहिलाच बॉल इथे कट केलाय पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, तिथे मात्र बॅकअप मिळालाय. वेल इथे टच दिलाय. पहिला बॉल एक धाव घेतली आहे. स्ट्राईक एंड वरती आणलंय ते फलंदाज दिनेश. याला दिनेश देखील कमी नाहीये. वैभव वारंग आघाडीचा खेळाडू आहे.
हो यावेळी ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक आहे, मात्र मोठा चेस, चेंडू मात्र जमिनीला गुदगुल्या करून चाललाय सीमा रशेच्या दिशेने, तिथे मात्र एफर्ट्स दिलेत. वा, वेल फिल्डिंग. मैदानाच्या आतमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. चर्चा होतीये. दोन रन्स. वैभव अतिशय जबरदस्त ही फाईट मैदानाच्या आतमध्ये समोर आहे. नाव आहे दिनेश. हो यावेळी मात्र कमबॅक केलाय. इथे वैभव वारंगही कमी नाही आहे. वैभव वारंग याच्याकडे देखील नजरा वळवल्या जातील. अनेक काळ या गावासाठी त्याने लीड केलाय. नेतृत्व आहे, अभिमान आहे आम्हाला या पठ्ठ्याचा. मैदानाच्या आतमध्ये तो ज्या वेळी आलाय ना त्याने आम्हाला इम्प्रेस केलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा वैभव. हो यावेळी पहा शरीरापासून लांब, अवे फ्रॉम द बॉडी. सध्या रूम देखील दिला होता आणि धावफलकावरती वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित केली जाईल. धावसंख्या वाढली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळी भन्नाट वेग. या वेगाने मात्र मैदानाच्या आतमध्ये ब्रेक लावलाय या फलंदाजीला. धावसंख्या थांबली आहे, ती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. आता मात्र काय स्ट्रॅटर्जी असेल. विश्वास चाळके हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे. विश्वास चाळके यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. एक ग्लोरियस बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो बॅट्समन स्ट्राईक एंड वरती आहे, मात्र त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजीसाठी तेवढाच धडधाकड गोलंदाज. नाव आहे प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. प्रथमेश यांच्याकडे मात्र नजरा वळवल्या जातील. पहिल्या षटकमध्ये 8च धावा आल्यात. पुढचा बॉल विश्वास साडी. चला प्रथमेश स्पीडअप घ्या. हो यावेळी ऑन साइडला खेळला डीप मध्ये. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहा काय घडलंय, माफ करा, डीप ईस्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये हा बॉल खेळून काढला होता ऑन साइडला. एक धाव त्या ठिकाणी आली आहे. या एका धावेने धावफलकावरती धावसंख्या लगावली गेली आहे 9 रन्स ऑन दी बोर्ड. तत्पूर्वी मात्र या ओव्हर नंतर मात्र आपण खेळाडूला देऊया तो मॅन ऑफ द मॅचचा किताब. येस, या ओव्हर नंतर देऊया. चला थोडस स्पीडअप घ्या प्रथमेश. पुढचा बॉल समोर आहे फलंदाज दिनेश. हो यावेळी लॉफ्ट केला. एरियल रूट दिले गेले. क्षेत्ररक्षक आहे तो डीप मध्ये आहे. प्रोडक्शन देईल. 1 बाउन्स मध्ये अटेम्प्ट करेल. थांबवलाय, एका धावेवरती थांबवलाय मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या इथे डबल डिजिट मध्ये जाताना पाहायला मिळाले. 10 धावा धावफलकावरती लगाल्यात. विश्वास चाळके एक मोठं नाव आहे. हो यावेळी पहा पुन्हा एकदा ग्लान्स केलाय. टेक्निकल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये विश्वास चाळके यासाठी ओळखले जातात. एकेरी धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न यशस्वी झाला. या 2 धावेने मात्र तिसरी धाव मिळेल का. इथे चूक झाली आहे, या चुकीला माफी नाहीये. ओ इथे पुन्हा एकदा चूक होईल का. नाही, 3 धावा कॅरी केल्यात. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 13 धावांची गमत मैदानाच्या आतमध्ये. दिनेश इथून अटॅक करेल का. यावेळी ऑन साइडला मिड विकेट रिझन मध्ये अतिशय भन्नाट वेगाने चेंडू होईल परार. मिळतील धावा 4. आला तो चौकार.
धाव घेतली गेली आहे. या एका धावेने धावफलकावरती धावत संख्या 18 धावा लगावल्या गेल्यात. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. करुंगळी टीम देऊळवाडी या टीमकडे नजरा वळवल्या गेल्यात. विश्वास चाळके अजूनही मोठा प्रहार आला नाहीये, मात्र ते सेन्सिबल क्रिकेट खेळतात, टेक्निकल क्रिकेट. हो यावेळी पहा कट करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळालाय आणि 2 षटकांच्या पाठीमागे 18 धावा या धावफलकावरती आहेत. चला दरम्यान मात्र आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देऊया. चला मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब दिला जाईल. धन्यवाद. या खेळाडूचा अतिशय सुंदर खेळ राहिला होता, मात्र त्याला दिलं जात आहे इथे प्लेअर ऑफ द मॅचचं किताब. थँक्यू सो मच. मॅच ऑन आहे, जास्त प्रश्न विचारणार नाहीये. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये नवीन बॉल. आकाश मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या अगेन्स्ट दिनेश. आकाश आणि दिनेश ही जोडी. हो यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये येईल, झडप मारेल, थ्रो करेल. एकच धाव घेतली आहे. एका धावेने मैदानाच्या आतमध्ये थरार उडवलाय, थरार उडवलाय. आता मात्र नजरा वळवल्या जातील. आकाश आणि विश्वास यांची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. विश्वास हो हो यावेळी डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट विथ झोन मध्ये हॉरिझॉन्टल फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहे, प्रोडक्शन दिलं गेलंय. 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावेने मात्र धाव संख्या वाढली आहे. 21 विश्वास 21 धावा. विश्वास चाळके या फलंदाजाला इथून पुढे रणनीती बदलावी लागेल. विश्वास चाळके हे नाव समोर आलेलं आहे. विश्वास हो 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 यावेळी पहा टॉप एज. तदनंतर मात्र बिहाइंड द विकेट यष्टी रक्षकाने काम पूर्ण केलंय. आकाश मात्र सांगतोय पाय ठेवीन जमिनीवरती. कवेत अंबर घेताना त्याने पायही ठेवलेत जमिनीवरती आणि हवेमध्ये कवेतही अंबर घेतलाय. त्याने त्यातली दाखवली आहे पॉवर आणि विकेटचं पतन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पाटील. पाटलांचा पोरगा मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. संघाचा संघनायक लीडिंग फ्रॉम फ्रंट मैदानाच्या आतमध्ये त्याचा येणं झालाय. जाऊया हा गोलंदाज निघालाय ओव्हर द विकेटने. आकाश हो यावेळी पहा फ्लिक करण्याचा प्रयत्न राहिला होता. बाडेज येत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. प्रशांत पाटील एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. या मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल प्रशांत पाटील सज्ज होतील. प्रशांत यांच्या अगेन्स्ट आकाश. 21 धावा धावफलकावरती आहेत. खोलवरचा बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. दिनेशला स्ट्राइक वरती आणलाय. दिनेश द मॅन तो आघाडीला. यस लेग बाईज आहे इथे. 22 धावा धावफलकावर. धावा कशाही येऊ द्या ते येणं गरजेचं आहे आणि त्या आल्यात. 22 हा आकडा समोर आलाय. टीम करुंगली या टीमने मात्र इथे सुंदर असं बॅटल रंगवलंय. स्वतः आयोजन करतायत. मैदानाच्या आतमध्ये ते आलेत. आकाश दिनेश साडिंग पदतालित्याचा उपयोग. तदनंतर मात्र बॅटचा लीडिंग एज बिहाइंड द विकेट. विकेटचं पतन. आणखी एक मोहरा लागलाय गळाला. बिग फिश बिग बास्केट. बॅक टू द पवेलियन. दिनेश
गोलंदाज येईल डेथ ओव्हर स्पेशलिस्ट, नाव आहे किरण वारंग. मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो किरणसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या खेळाडूने या स्पर्धेसाठी जोरकस लावलाय, जोर लावलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आता तो संघासाठी देखील जोर लावणार आहे. जोर लावायला पाहिजे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. किरण राऊंड द विकेटने नाही तर ओव्हर द विकेटने हा बॉल. प्रशांत पाटील वाह, या पट्ट्याने सांगितलंय अरे खेल है मेरे दोस्त, देख जैसा ही मेरा हाथ पकड़ेगा वक्त रफ्तार पकड़ लेगा. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय आणि 200 रुपयाचं कॅश प्राइज. फैसल कुरेशी याचकडून गोलंदाजासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. येऊ द्या डीजे. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू. किरण वारंग या खेळाडूबद्दल आपण चर्चा करतोय. थँक्यू. यस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हा पुढचा बॉल. किरण वारंग मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी टॅप केलाय. क्षेत्ररक्षक आहे कवसला, थोडासा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आहे. डीप मधून प्रदर्शन येईल. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न. यस इट, तिसरी मिळेल का तर नाही. यस, मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येने 2 ने भर पडली आहे. जाऊन पोहोचली आहे सरळ 24च्या घरामध्ये. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 धावा मैदानाच्या आतमध्ये. किरण हो, यावेळी पहा पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळलाय. समोरच्या दिशेने एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. यासाठीच दुसरी धाव देखील घेतली. तिसरी साडीच जातील का तर नाही. सेफ पोहोचतायत. सेफ आहे बॉर्डर. कंझिक्युटिव्ह 2 धावा घेतल्या गेल्यात. आपण पाहिलं ना तर पराग आणि अमोलने मात्र इथे स्टार्टरची फार सुंदर ठेवली आहे. प्रत्येक बॉलवरती तो रन घेतोय आणि त्या दुहेरी धावा आहेत. 4 धावेने धाव खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये या 2 बॉलवरती 4 धावा त्याने कन्क्लुड केल्या आणि धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 26 धावा या स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्या. 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. किरण वारंग मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. पुन्हा एकदा भन्नाट वेग, गतीमध्ये परिवर्तन केलंय. खऱ्या अर्थाने खांद्याचा जोरकस वापर. मैदानाच्या आतमध्ये ताकदीचा टायमिंग इथे पाहायला मिळाली आहे. ही खांद्यामधला जोर वापरलाय. जोरकस गोलंदाजी. लयलीला आहे, ॲक्युरसी आहे, लेंथ आहे, लाईन आहे, कंट्रोल आहे. किरण वारंग द बॉल. मात्र यावेळी पुन्हा एकदा 20 झोन मध्ये सेफेस्ट झोन ऑन द ग्राउंड पाहायला मिळालाय. मात्र तिथे मिळेल एकच धाव. बॅकअप मिळालाय. ₹500 कॅश प्राइज आलाय. सूरज आनंद वारंग यांच्याकडून अक्षय वारंग साठी ₹500 कॅश प्राइज आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हो हो हो, इथे पटका अलॉंग द कार्पेट. एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक काय काढलंय मैदानाच्या आतमध्ये. अनधडक बाउन्स. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. चौकार. पहा इथे सन्माननीय सूरज आनंदा वारंग यांच्याकडून आकाश या खेळाडूसाठी ₹500 कॅश प्राइज आलंय. ऑनलाईन पेमेंट त्यांना दिलं जाईल, याची दखल घ्या, नोंद घ्या. चला सन्माननीय दाऊद कुरेशी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. या दाऊद साहेब या आपल्या शुभ हस्ते मी हा टॉस करतोय. जाधववाडी आणि निनाई परळे या 2 टीम मध्ये टॉस केला जाईल आणि या टॉस साठी आमचे साथी समालोचक, चला या साथी समालोचक आमचे, आणि त्यांना मी विनंती करेन राहुलजी राठोड यांना माझा हा कॉल असेल. या राहुल सर
आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. टीम असेल माऊली तालीम जाधववाडी आणि अभिजित स्पोर्ट्स निनाई परळे. हॅलो हॅलो. चला 32 धावांचं लक्ष तुम्हाला गाठायचंय. येणारे 24 बॉल आणि 32 धावा तुम्हाला करायच्या आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, आजच्या दिवसातली फ्रेश मॅच, ही शेवटची लढत आपण पाहणार आहोत. चला माऊली तालीम जाधववाडी, चला अंकुश आपण आला असाल तर प्लीज टॉस साठी लगेच यायचंय. त्यांच्या विरोधामध्ये अभिजित स्पोर्ट्स निनाई परळे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, जाधववाडी टीम अंकुश आपला प्रतिनिधी किंवा कॅप्टन लगेच. हॅलो हॅलो हॅलो. चला हॅलो जाधववाडी टीम, तुम्हाला हा शेवटचा कॉल आहे. चला अंकुश लगेच आपण या. वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका कारण मॅच सुरू आहे. चला इथे मैदानाच्या आतमध्ये एक क्रुशल मुवमेंट आपण पाहणार आहोत. 32 धावांचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला गाठायचंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. चला लगेच या अंकुश, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. हॅलो आलाय समोर. तर हॅलो. चला टॉस होतोय दोन टीमच्या दरम्यान, आपण पाहणार आहोत. एका बाजूला जाधववाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये निनाई परळे. एका बाजूला हेड आहे आणि दुसऱ्या बाजूला टॉस का बॉस. कॉल करेल निनाई परळे टीमचे कॅप्टन. हेड इज अ कॉल आणि हेड झालाय. चला निनाई परळे टीम, टॉस तुम्ही जिंकलाय. जास्त चर्चा मी करणार नाही कारण मैदानाच्या आतमध्ये मॅच एक क्रुशल सुरू आहे. काय निर्णय तुमचा असेल? फिल्डिंग. चला दोन्ही टीमला शुभेच्छा. अंकुश तुम्हाला देखील बोथ ऑफ यू खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सामना इथे सुरू आहे. निनाई परळे या टीमनं टॉस जिंकला आणि फिल्डिंग करू हा निर्णय घेण्यात आलाय. सामना सुरू आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे मित्र शैलेशजी जाधव सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. पहिल्याच बॉल वरती स्विच हिट आणि त्याच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. भगवान कांबळे मैदानाच्या आतमध्ये हा सितारा लढण्यासाठी सज्ज झालाय. त्याला रोखण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला आहे. नाव आहे सचिन, मोठं नाव आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. या पहिल्या षटकामध्ये धावांना ब्रेक द्यावा लागेल, रोखावं लागेल. भगवान कांबळे हे वादळ आहे. हो हो हो. यावेळी फुलर लेनचा बॉल. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? नो बॉलचा कॉल येतोय. यस इट इज फ्री हिटची संधी. यस 5 धावा धावफलकावरती आहेत. विशेष करून आम्ही या ठिकाणी काही उल्लेख करू इच्छितो. सन्माननीय नदीमजी डांगे आणि त्याचबरोबर सुरेश, यस
नो बॉलचा रिव्ह्यू आहे का? आमची टेक्निकल टीम मैदानाच्या आतमध्ये, अंपायर आमचे येतील, थर्ड तिसरे पंच येतील इन ॲक्शन मध्ये. तिसरे पंच असतील तर त्यांनी यायचं आहे. अंपायर्स कॉल, अंपायर या सर, पंच शशी सर या, शशी सर या. फार महत्वाचा निर्णय हा. तत्पूर्वी मात्र आम्ही या ठिकाणी पारितोषिकांची आतिषबाजी पाहायला मिळाली आहे. सन्माननीय नादिमजी डांगे आणि सुयश बिरमुळे सर यांच्याकडून किरण वारंग यांनी जर 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि सतीशजी वारंग यांच्याकडून भगवान साडी 200 रुपयाचं कॅश प्राईज आलाय. यस, इथे नो बॉलचा कॉल दिलाय. यस, नो बॉल असा कॉल दिलाय पंचांच्या माध्यमातून. या ठिकाणी कॉल आलाय नो बॉल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिट बॉल असेल, फ्री हिटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिटचा बॉल आहे. गोलंदाज आपल्या ट्रॅक वरून निघालाय. नाव आहे सचिन. समोर फलंदाज भगवान कांबळे. चला थोडस स्पीडअप घेऊया. इथे प्रेशर फील करतायत मैदानाच्या आतमध्ये भगवान कांबळे. हे नाव ज्या वेळी आलंय ना, भल्या भल्यांना घाम फुटलाय. मैदानाच्या आतमध्ये भगवान कांबळे हे नाव आहे. खोलवरचा बॉल मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल मात्र कॅच कॅरी केलाय. वा, कॅच सुंदर राहिलाय. एकच धाव मिळेल. फ्री हिटचा पुरेपूर वापर करता आला नाहीये. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 6 हा आकडा समोर आलेला आहे. 6 रन्स ऑन दी बोर्ड, 6 धावा. खोलवरचा बॉल, तदनंतर मात्र क्षेत्ररक्षक येईल, फील्ड करेल. विश्वास साळके पाहायला मिळाल्यात. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 32चा पाठलाग करायचा आहे. 24 बॉल 32चं समीकरण असताना, पहिल्या षटकामध्ये खेळ होत असताना आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती आल्यात. अंतिमचा बॉल अजूनही येणं बाकी आहे. पुढचा बॉल सचिन. हो हो हो, यावेळी पहा हा प्रहार भगवान कांबळे जणू मैदानाच्या आतमध्ये सांगतोय, अरे काटे की टक्कर अब किसके मुंह में घी शक्कर. इथे सरळ चेंडू सीमा रेषे पार षटकार. धन्यवाद मोहम्मदजी. खऱ्या अर्थाने कलंदर मोहम्मदजी कुरेशी यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. मात्र भगवान कांबळे यांच्यासाठी सतीशजी वारंग यांनी 200 रुपयाचं पुन्हा एकदा या षटकारासाठी कॅश प्राइज दिलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये धाव संख्या जर पाहिली तर 1 13. आपण जर पाहिलं ना तर या अगोदर कडवे टीमने देखील युद्ध लढवलं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 13 खुटल्या होत्या. तदनंतर मात्र ब्रेक लावलाय. एखादा विकेट या मॅचला ट्विस्टेड करू शकतो. मात्र किरण यांच्यासाठी प्राइज लावला गेलाय. नादिमजी डांगे आणि सुयशजी बिरमुळे यांच्याकडून 3 चेंडू 3 षटकार 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती प्रतीक हा गोलंदाज आलेला आहे. प्रतीक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. किरण साडे गोलंदाज निघालेला आहे. किरण हो हो हो, यावेळी पहा हा फटका, टेक्निकल फटका. आणि हा फटका खेळत असताना किरण देखील सांगतोय, अरे जमाने में दम नहीं और हम किसी से कम नहीं. फटका चांगला आहे. आला तो चौकार.
यस. तदनंतर मात्र सूरज आनंद वारंग यांकडून सूरज भगवान साडी 500 रुपये म्हणजे जवळजवळ 1000 रुपयाचं कॅश प्राईज भगवान साडी. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सतीश कडून किरण साडी आणखी 200 रुपये. ओ हो, यावेळी मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. यस, डॉट बॉल आलाय. मॅच अजूनही संपलेली नाहीये मित्रांनो, मॅच रंगणार आहे. मॅच सहजासहजी कडवे संघ देखील सोडणार नाहीये. कडवे संघ लढतोय, त्यांना टाकल करते ती देऊळवाडी करुंगली टीम. यांच्याकडे देखील नजरा वळवल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. नाव आहे प्रतीक. प्रतीक हे नाव मैदानाच्या आतमध्ये. चला प्रतीक ओव्हर द विकेटने किरण साडे. हो हो हो, यावेळी पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल कॉलिंग आलाय. एक्स्ट्रा रन. अगोदरच कर्ज बारजारी आहे. अगोदरच जे पैसे आहेत ना ते खूप आहेत आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा व्याज देतोय आणि मुद्दल आहे ना ती कमी आहे, मात्र व्याजच जास्त होत आहे. मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा रन आली आहे. पुढचा बॉल. ओ हा फटका पहा, याच्या मागची ताकद पहा, याच्या मागचा सेन्स पहा. आता क्रिकेटच्या मैदानामध्ये किरण वारंग याचं नाव पहा, त्याने ठोकलेला हा क्लासिकल चौकार पहा. धन्यवाद. सतीश वारंग यांकडून किरण साठी पुन्हा 200 रुपये आलेत. चला म्हणजे दोघंही 400 चे मानकरी ठरलेत सतीश दादाकडून. हो हो हो, अनदर टाइम, अनदर बिग हिट. मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहा इथे स्वतःला झगडून देत आहेत. सॅल्यूट आहे क्षेत्ररक्षकाला. मित्रांनो अतिशय जबरदस्त एफर्ट्स. क्रिकेट जिंकलं पाहिजे, खेळ मॅच कोणीही जिंको, मात्र जर खेळाडू चांगला खेळत असेल ना तर त्याचा नाम उल्लेख झाला पाहिजे. त्या खेळाडूचं नाव आमच्या समोर येऊ द्या. सर्जेराव आपल्याला पाहायला मिळालेत. सर्जेराव. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सर्जेरावला सतीश दादांकडून 200 रुपये. वा, सतीश दादा सारखा दिलदार व्यक्तिमत्व ज्यावेळी असेल ना ही स्पर्धा आणखी मोठी होतीये. वा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. थोडस पहा, हेमस्ट्रेमिंग आलंय, सांभाळायचं आहे स्वतःला. यस, सांभाळून घ्या. चला या ठिकाणी पवित्र इंटरप्राइजेसचे सर्व विजयदादा वारंग यांनी इथून पुढे लगातारचे 2 षटकार लगावले ना तर तुमच्यासाठी कॅश प्राइज आहे 301 रुपये. हे नोंद घ्या. यस, मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू राज सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. किरण वारंग सेट ऑन फायर झालाय तो मैदानाच्या आतमध्ये. तो सांगतोय अरे झुकेगा नाही साला. सध्याच्या घडीला पुष्पा चित्रपटाचा हा डायलॉग फार फेमस आहे, मात्र तो मैदानाच्या आतमध्ये. काय घडतंय? गोलंदाज निघालेला आहे प्रतीक. हो हो, यावेळी भन्नाट वेगावरती स्वार झाला. 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना धाव फलकावरती धाव संख्या फक्त 24. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलच्या पाठीमागे 12 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. बारा बॉल आणि 8 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये प्रशांत पाटील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येतील का? अनिल आलेत. अनिल यादव गोलंदाजीचा जादूगार. अनिल इथून मात्र ट्विस्ट निर्माण करेल का? मॅच क्रुशियल आहे. दोन्ही टीम्स साठी बक्षिसांची लयलूट आहे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये. यस
डीप मधून थोडेस वाईडिश येतील. एक धाव घेतली, थांबवलंय. येणारे 11 बॉल आणि 7 ची गरज आहे. 11 बॉल आणि 7 मॅच मध्ये ट्विस्ट येईल का, हा देखील एक प्रश्न उभा राहिलाय. वन साइड खेळण्याचा प्रयत्न आहे तो टीम देऊळवाडी करुंगळी या टीमचा. चला पुढचा बॉल. हो यावेळी डॉट बॉल येतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. गोलंदाज जर पाहिला तर अनिल भेदक गोलंदाजी करतोय. 10 बॉल आणि 7 ची गरज आहे. क्रुशल मॅच होईल का. 10-7, 10 बॉल 7 ची गरज आहे. किरण वारंग मैदानाच्या आतमध्ये फिनिश करेल का षटकाराने. हो यावेळी पिचिंग आउटसाइड आहे. व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये. चला आता मात्र त्या ठिकाणी पारितोषिक लावलंय प्रवीण इंटरप्राइजेसच्या माध्यमातून. खऱ्या अर्थात पवित्र इंटरप्राइजेसच्या माध्यमातून या बॉलवर जर मॅच फिनिश केली ना तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला या वेल फिनिश करेल का. यस इट इज. मोठा प्रहार आहे. 4 रन्स मिळतील. फिनिश साठी 4 धावा आणि या चौकारासाठी फैजल दादा कुरेशी यांच्याकडून 300 रुपये आहेत. चला लिहून ठेवायचे. आमच्या स्कोररला मी विनंती करेन प्रत्येकाने कुणी किती पैसे दिलेत आम्ही लाईव्हला जाऊन परत पुन्हा ऐकणार. नोंद घ्या. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल आता फक्त औपचारिकता आहे. पहिला विजय या ठिकाणी हलक्या हाताने खेळलाय. 1 धाव घेतली. फिनिश करेल का भगवान. नजरा बळवल्या गेल्यात. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव अंकित केली गेली आहे. चला थोडंसं स्पीडअप घ्या. अनिल मैदानाच्या आतमध्ये थोडेसे निराश झालेत. भगवान कांबळे. हो जोरकस प्रहार. याने सांगितलंय अरे चुलीवरचा तवा आणि माझ्या बॅटची हवा नेहमीच चटके देते. कम्मालीचा फटका. फिनिश केलाय. संपून टाकलाय. खल्लास केलाय. थँक्यू. तदनंतर मात्र काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत.